माझ्या बोटाला लागला तिला लिंबूचा रस लागला. And guys, oh my god. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे ट्राईंग व्हायरल लाईफ हॅक्स. लाईफ हॅक्स तर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये यूजच करत असतो, पण जे काही मी आजपर्यंत यूज नाही केले ते आज यूज करणार आहे. तुम्ही युट्यूबला लाईफ हॅक्स बघितलेच असेल, खूप काही ते प्रकारचे, ते काही पण कशापासून बनवत राहतात, कशातही काही टाकून खात राहतात. तर म्हटलं आज हे आपण ट्राय करायला पाहिजे, आणि जर ते मी ट्राय करते तर मग तुमच्यासोबत शेअर करतं तर बनतंच. सो पहिला लाईफ हॅक मी ट्राय करणार आहे. मला भरपूर सारे आठवले, पण कुठला करू. आणि बॅकग्राऊंडला थोडासा नॉईज येत असेल तर आमच्या बाहेर रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे गँग होऊन आवाज येतोय, तर जरा इग्नोर करा त्या आवाजाला. सगळ्यात पहिला लाईफ हॅकला मला तर बलून पाहिजे होता, पण आता बलून सध्या नाही आहे माझ्याकडे, तर त्यामुळे आपण नेक्स्ट लाईफ हॅक ट्राय करू आता. तर सगळ्यात पहिल्या लाईफ हॅकसाठी आपल्याला पाहिजे आहे निंबू, आणि त्यांनी सेफ्टी पिन यूज केली, पण मी जरा मोठं होल करणार त्याच्यामध्ये, तर कातर यूज करणार आहे. तर सगळ्यात पहिल्या लाईफ हॅकमध्ये मला निंबू घ्यायचं आहे आणि त्याला होल करायचं आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यातून लवकर रस निघेल. तर ट्राय करते. हे असं होल गेले. आता याला असं सगळं असं करून घ्यायचंय, त्याच्यातून रस आला पाहिजे. माझ्या बोटाला लागला तिला लिंबूचा रस लागला. बस हवा निकल गई. माझं या बोटाला इथे लागलेलं आहे, हे दिसत असतंय तुम्हाला, हे बघा इथे लागलंय. तर त्याच्यावरती याचा लिंबूचा रस लागला, आणि ते एवढं आग मारतंय. मी याच्यात पुढं होल केलं होतं, तुम्हाला रस येतो का? एक थेंबच रस आलाय फक्त. हे कुठे गेला कॅमेरा? हा, हे बघा, फक्त एक थेंब रस आला. आणि त्यांच्या ह्याच्यात तर डायरेक्ट असा पार लाईन लागली होती रसची. यात फक्त एक थेंब रस आला, म्हणजे हा हॅक काहीच कामाचा नाही. हा हॅक फेल गेला. लाईफ हॅक करायला बाजूला, माझ्या जखमांवर निंबू लागले. तर नेक्स्ट लाईफ हॅकसाठी आपल्याला पाहिजे आहे चाकू. तुमच्याच डोक्यात जो विचार आला ते नाही करणार आहे मी. तर यामध्ये समजा आपल्या चाकूची पूर्ण धार गेली, आणि हे असं येणे टोमॅटो कापत नाही, हे बघा याची धार खरंच गेली आहे. तर मग त्याला हे असं कपावरती घासायचं पाठीमागे. चाकू घासायचं, चाकूला धार लावायचं. त्या आता ना काहीतरी, अरे कहना क्या चाहते हो, काय म्हणते त्याला ते नाही माहिती मला, पण त्याचा बी आवाज असं येतो घासल्यावरती. जर ते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कपावर असा चाकू घासायचा, आणि आता आपण टोमॅटो कापून बघू. गाईज, खरंच कापलं गेलं. यस, म्हणजे हा हॅक कामाचा आहे. आणि आता हा आमचा चाकू सुद्धा यूज मध्ये येईल, जो भरपूर दिवसापासून ठप्प पडला होता. तर नेक्स्ट लाईफ हॅक साठी आपल्याला पाहिजे, नेक्स्ट लाईफ हॅक सुद्धा किचन मधलाच आहे, आणि याच्यासाठी आपल्याला पाहिजे आहे चाळण आणि पीठ. हे ग्लासामध्ये पीठ ठेवलंय, कारण त्यांनी ग्लासामध्येच ठेवलेलं आहे. तर लेट ट्राय इट. आता तुम्ही लाईफ हॅक बघा, माझ्या चेहऱ्याने दिसणार त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण चाळणीने पीठ चालत असतो, ते असं असं करताना सगळं आपल्या याच्या ताटाच्या बाहेर जातं. त्यासाठी त्यांनी ताटसुद्धा छोटं घेतलं, तर मी पण छोटंच घेतलं आहे. नॉर्मली आम्ही मोठ्या ताटात पीठ मळतो, बट आता ही चाळणी आणि हे ग्लासमध्ये असं पीठ घेतलं आहे. हे याच्यामध्ये हे असं करायचं, हे असं करायचं, आणि हे असं करायचं. आणि गाईज, इट वर्क्स. हे कडेने हे आधीच सांडलं होतं जरासं, बट कडेला काहीच गेलं नाही. जेव्हा आपण हे चाळणीने असं असं करत असतो तेव्हा बघा, हे असं कडे रगडत राहतं. आणि ग्लास यूज केल्यामुळं काहीच नाही उडलं, म्हणजे इट वर्क्स. काही लाईफ हॅक आहे चांगली आहे, आपण खोटं नाही बोलू शकत. पण आता नेक्स्ट ट्राय करू. तर नेक्स्ट लाईफ हॅक असा आहे, जो प्रत्येक मुलीने एकदा ना एकदा कधीतरी ट्रायच केला पाहिजे. तो म्हणजे हिटलेस कर्ल्स. आता हिटलेस तर नाही म्हणू शकत,
हे कर्ल्स, ओनली कर्ल्स, हिटलेस नाही, ओनली कर्ल्स. कारण याच्यामध्ये आपण हीट यूज करणार आहे. विदाउट स्ट्रेटनिंग कर्ल्स कशा करायचं हे मी आज तुम्हाला सांगते. तर त्यासाठी यूज होणार आहे हे लायटर. तर हे बंद पडलेलं लायटर आहे. हे याचं इथं टिचूक दाबायचं नाही आहे. हे बंद पडलं लायटर आहे, आमच्याकडूनच बंद पडलेलं आहे. तर यांनी हे असं करायचं असं आणि याच्या कर्ल्स करायचे आहेत. तर याच्या अगोदर आपल्याला हे गरम करावं लागेल. आणि हा लाईफ हॅक करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण कर्ल्स कोणाला नाही आवडत. मुलींना तर खूपच आवडतात. ज्याची माझ्यासारखी अशी स्ट्रेट हेअर असतील त्याला तर खूपच आवडतील. तर आता आपण इथे आग लावायचे काम करणार आहे. आणि हे असं लायटर याच्यावरती गरम करायचं आहे. लई पण गरम नाही करायचं ज्याने आपले केस चिटकून बसतील लायटरला, असं पण नाही काय करायचं आहे. ठेवायचं एकदम थोड्या सेकंदांसाठी. गन गाइज, इट वर्क्स. माझं लायटर थोडं थंड झाले, आपण परत एकदा ट्राय करू. मी हा लाईफ हॅक जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत मी माघार नाही घेणार आहे, कारण हा उद्योग आम्ही याच्या आधी पण करून पाहिले आणि त्याच उद्योगामध्ये हे लायटर खराब केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खराब लायटर झालं. माझ्या लायटरमध्ये धूर निघायला लागला, दिसतंय का? धूर निघायला लागला, माझी केस जळायची. असा बारीक स्टँड घ्यायचा आपल्या केसांचा. And guys, oh my god, हे बघा सगळं तुमच्या समोर केलेलं आहे. आणि हे असेच कर्ल्स किती भारी वाटतात यार कुणाच्या तरी लग्नात. ओ वाव, काश असे सगळे केले असते मी. लवकरच मी हा हॅक लवकरच ट्राय करणार, तुम्ही बघा. आई शपथ, किती भारी वाटतंय. मला हे असे कर्ल्स खूप आवडतात माहिती आहे. आय मीन लव्ह विथ दिस कर्ल्स. तर नेक्स्ट लाईफ हॅकमध्ये आपल्याला पाहिजे आहे टूथब्रश, जो आपण यूज नाही करत, आणि एक चाकू. तर हा चाकू गॅसवर अगोदर गरम करायचा आहे आणि हा टूथब्रशतून कट करायचा आहे. मी इतका एक लाईफ हॅक ट्राय केला, व्हिडिओ चालू केला नाही. करायचा आहे आणि टूथब्रश कट करायचा आहे. तर माझा चाकू गरम झाला आहे, त्याच्यामुळे पटकन करते आता मी. हा असा टूथब्रश, हा इथून आणि आता हे परत आपल्याला गॅसवर गरम करायचं. आणि हे असं याला चिपकवायचे. आणि नेहमी असे उद्योग करताना घरी कोणतरी मोठं पाहिजे. आणि रेडी आहे तुमचा मेकअप ब्रश. हात वगैरे तळा तर मार आपल्यालाच बसतो. आणि तुम्ही ब्रश लावा. नो गाईज, मजाक करते. त्यांनी आपल्याला त्याचा काय यूज होतो मी तुम्हाला सांगते. हा मी किचनपासून करते, कारण ही किचनची खिडकी खराब झालेलीच असते. जर नाही झाली तर तुम्ही तुमची जाऊन बघा, झालेलीच असते. कारण ती दिवाळीला साफ केली पण आता 1 महिन्यामध्ये ती झालेलीच खराब. तर ही अशी काही खराब झालेली आहे. तर ह्या ब्रशच्या सहाय्याने याच्यातली इथे जेवढी डस्ट असेल ही सगळी अशी घालून निघून जाणार. मी सगळं तर बरोबर केलं, पण माझा ब्रशची साईज जरा जास्तच मोठी आणि त्या खिडकीमध्ये घुसत नाही. त्याला पण नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी ट्राय करूया. तर याचा यूज अजून एक होऊ शकतो, म्हणजे की बेसिन क्लीन करायला. आपलं बेसिन भांडे घासल्यानंतर ते कडेला काळ झालेलं असतं, तर ते मी ह्या ब्रशनी. आणि मित्रांनो, मी एवढ्या जोरात ब्रशनी घासलं की तो ब्रशच तुटून गेला.
तर आज जितके पण लाईफ हॅक्स मी यूज केले ते सगळे कामं आले. फक्त एक जरा ज्याने माझ्या बोटाला जरा ही झालं. बट एनिवे असे काही लाईफ हॅक्स आहेत ते आपल्याला खूप डेली यूजमध्ये यूज होतात. आणि काही काही ते जरा त्यांनाच माहिती त्यांनी काय केलेलं असतं. पण असा हा तुम्हाला माझा लाईफ व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. पण लवकरच मी हा